भिवंडी महापौरपदी नारायण चौधरींची निवड. नारायण चौधरींना 48 सदस्यांनी केलं मतदान. नारायण चौधरींना समजावण्याचा प्रयत्न केला. चौधरींवर पक्षाकडून कारवाई केली जाणार. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा इशारा. भिवंडी उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांना मिळाली 43 मतं. भाजपाच्या सुहास नकाते, शिवसेनेचे जावेद दळवी यांचा पराभव. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीच्या आमदारांना सोबत घेतलं. आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपाला विकला. काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा गंभीर आरोप. प्रत्येक भेटीमध्ये राजकारण शोधू नका. काल शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेन. राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून वक्तव्य. काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी भिवंडीत. आरएसएस मानहानी प्रकरणी सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता. नाशिक पालिकेतल्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांचा गोंधळ. सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यात बोलण्यावरून गोंधळ. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केलं अनोखं आंदोलन. सोलापूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा. स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये गोंधळ. शिवसेनेचा भाजपाच्या 9 पैकी 8 नावांच्या निवडीवर आक्षेप. कल्याणमधील दळणवळणाची व्यवस्था पूर्णपणे बदलणार. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विश्वास. भिगवणमधील तरुणीच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप. मुलीवर दबाव असल्याचा कुटुंबियांचा आरोप. मुलगी ताब्यात न दिल्यास कुटुंबियांचा आत्महत्येचाही इशारा. बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर राजकीय वाद पेटला. ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंच्या एक्स पोस्टनंतर राजकीय घमासान. बारामती विमान अपघात प्रकरण चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाणार. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती. जयकुमार गोरेंबद्दल बोलताना भीती वाटते. मंत्री शंभूराज देसाईंची खोचक टीका. नांदेडमध्ये शिवसेना पदाधिकारी श्याम कोकाटेंची मगरुरी. पराभवामुळे दिव्यांग व्यक्तीला मारहाण. शस्त्रांच्या जोरावर परिवर्तन अशक्य. आत्मसमर्पण केलेल्या माओवादी भूपतीची भूमिका. भिगवणमधून स्वतःहून गेल्याचं मुलीचं म्हणणं. मुलींना आई वडिलांकडे जायला नकार दिलाय. संपूर्ण प्रकरणात तक्रार दाखल करून घेतली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची प्रसारमाध्यमांना माहिती. भिगवण प्रकरणामध्ये मुलीची प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रात कबुली. घरच्यांना प्रेम प्रकरणाबद्दल सांगितलं, मात्र घरच्यांचा विरोध. मिरची पूड फेकली नसल्याचंही नमूद. नागपुरातील धक्कादायक प्रकार. 4 वर्षीय चिमुरड्याला रात्रभर शाळेतच कोंडलं. कर्मचाऱ्याचा तपासणी न करता कुलूप लावल्याचा प्रताप. एआय बाबत राज्य सरकारचं स्पष्ट धोरण. राज्यात कृषी क्षेत्र अत्याधुनिक करणार, त्यासाठी एआयचा वापर. दिल्लीत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील घटना. 3 जणांवर गुन्हा दाखल, 1 जण ताब्यात. मुंबई शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालवला. AQI 200 पेक्षा जास्त गेल्यानं प्रदूषणाची पातळी चिंताजनक. पुढील आमदार हा ठाकरे गटाचाच असणार. वैभव नाईकांकडून विद्यमान आमदार दीपक केसरकरांना डिवचण्याचा प्रयत्न. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावर. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता. सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यासासाठी निधी मंजूर. शेलारांच्या निर्णयामुळे पर्यटनाला चालना. मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. सलग 15 डब्यांची लोकल लवकरच वेस्टर्न रेल्वेच्या सेवेत. चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये निर्मिती. राज्य बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात. राज्यातील 16,15,489 विद्यार्थी देत आहेत परीक्षा.